नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टेट 2021 रोजी झालेल्या पेपर 1 मधील मराठी विभागातील प्रश्न। मागील भागात आपण 1 ते 10 प्रश्न घेतली होती। आज आपण त्या पुढील प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 11, संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडते या वाक्यातील अलंकार कोणता? पर्याय आहे यमक, अनुप्रास, उपमा, उत्प्रेक्षा। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अनुप्रास। प्रश्न क्रमांक 12, पुढीलपैकी ओष्ठवर्ण कोणता? पर्याय भ, ल, श, ह। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भ। त्यानंतर पुढील कविता वाचून त्या खालील प्रश्न क्रमांक 13 ते 16ची उत्तरे दिलेल्या पर्यायातून निवडा। कविता आहे कोपऱ्याचे गुणगुणत असं अण अभंग, उभा केव्हाचा एक तो अपंग, भोवतीचा अंधार तो निमाला, हृदयी त्याच्या जणू जात आश्रयाला, जीभ झाले ओरडून शोष 4 दिवसाची त्यातही उपास, नयन थिजले थरथरती हातपाय, रूप दैन्याची उभे मूर्त काय, की वयावी पण त्याची गुणाला, जात उपसूनी परतला कराला, तोच येई कुणी परतुनी मजूर, बघुनी दीन उधाणू उर, म्हणे राहीन दिन एक मी उपाशी, परी लावू दे 2 घास यासी, खिसा ओतुनी तया ओंजळीत, चालू लागे तो दीनबंधू वाट। तर ही होती कविता। आता त्या कवितेवर आधारित प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 13, या कवितेत कोणाचे वर्णन केले आहे? पर्याय आहे भाविकाचे, आजाराचे, अपंगाचे, मूर्तीचे। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अपंगाचे। प्रश्न क्रमांक 14, त्याचे हातपाय का थरथरत होते? पर्याय आहे आजारामुळे, उपासामुळे, दमल्यामुळे, भीक मागितल्यामुळे। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उपासामुळे। प्रश्न क्रमांक 15, दीनबंधू कोणास म्हटले आहे? पर्याय आहे भिकाऱ्यास, धनिकास, मजुरास, ईश्वरास। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मजुरास। प्रश्न क्रमांक 16, भिकाऱ्यास बघून मजुराने काय केले? पर्याय आहे त्याचा ऊर भरून आला, भिकाऱ्याच्या ओंजळीत खिशातील सर्व पैसे टाकले, आपले अन्न त्यास दिले, त्याने त्यास शिव्या दिल्या। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भिकाऱ्याच्या ओंजळीत खिशातील सर्व पैसे टाकले। प्रश्न क्रमांक 17, केशसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचे नाव काय? तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय बघूया प्र के अत्रे, कृ के दामले, रा गा गडकरी, वि वा शिरवाडकर। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कृ के दामले। कृष्णाजी केशव दामले हे केशवसूत नावाने टोपण नावाने लेखन करतात। प्रश्न क्रमांक 18, पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह असायला हवे? वाक्य आहे ताई म्हणाली आज अजिंक्य किती छान बोलला। पर्याय आहे क्वेश्चन मार्क, फुल स्टॉप, अर्धविराम आणि अवतरण चिन्ह। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अवतरण चिन्ह। त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 19, धाकट्या भावाला राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळाले, त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? पर्याय आहे चौकशीपत्र, अभिनंदनपत्र, तक्रारपत्र, मागणीपत्र। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अभिनंदनपत्र। प्रश्न क्रमांक 20, कोणत्या प्रश्नाचे लगेच उत्तर देणारे शब्दसमूहातील योग्य शब्द लिहा? पर्याय आहे हजरजबाबी, वाचाळा, तोंडाळ, शब्दप्रभू। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हजरजबाबी। तर ही झाली 11 ते 20 प्रश्न मराठी विभागातील। या पुढचे प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।